आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट झाल्यानं नाराजी नाट्यही पाहायला मिळतंय. असंच एक चित्र सोमवारी रात्री ठाण्यातही पाहायला मिळालं. ठाण्यातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत नाव नसलेल्या इच्छुक उमेदवारांचा रोष यावेळी उफाळून आला होता. ठाण्यातील वर्तक नगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात नाराज इच्छुकांची पहाटे उशिरापर्यंत गर्दी झाल्याचंही चित्र पाहायला मिळालं होतं. यापैकी काही इच्छुकांनी कार्यालयात तोडफोड सुरू केली, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. ठाण्यातील भाजपा कार्यालयाबाहेरील या गोंधळाचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. ठाण्यातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयाबाहेर एकच गर्दी जमलेली पाहायला मिळाली. ही गर्दी होती इच्छुक नाराज उमेदवारांची. यावेळी ठाण्यातील प्रभाग क्रमांक 15 येथील काही नाराज उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय दणाणून सोडलं. यापैकी काहींनी कार्यालयातील केबिनच्या काचाही फोडल्या. आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंदिरानगर, रूपादेवी पाडा या ठिकाणी भाजपाच्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. याशिवाय घोडबंदर भागातील काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळालं. त्याचबरोबर वर्तक नगर येथील कार्यालयाबाहेर रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही काही कार्यकर्त्यांनी केला होता. शिवसेनेला काही प्रभाग सोडल्यानं नाराज इच्छुकांची गर्दी या ठिकाणी वाढतच होती. दरम्यान आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील काही केबिनचे दरवाजेही बंद करून टाकले. पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज आणण्यासाठी येथे आलेल्या उमेदवारांना कोंडून ठेवण्याचा प्रकारही घडला. शिवसेना शिंदे गटाबरोबर युती केल्यामुळे वर्षानुवर्ष काही प्रभागांमध्ये काम करणारे कार्यकर्तेही नाराज असल्याची यामुळे चर्चा रंगली. तर या नाराज इच्छुकांचा रोष प्रामुख्यानं आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्याविषयी असल्याचं चित्र होतं. घोषणाबाजी सुरू होती. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांना या ठिकाणी पाचारण करावं लागलं. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत कार्यालयात नाराजांची गर्दी कायम होती.